नमस्कार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुणे येथे 2 दिवस चाललेली राज्य कार्यकारिणीची बैठक आज संपली. या बैठकीला स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवरील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान, तसेच शक्तीपीठ मार्ग रद्द करावा यासारखे अजून 12 महत्त्वाचे ठराव करण्यात आलेले आहेत. हे नेमके 12 ठराव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. आता पाहूया की कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाचे कोणते ठराव झाले ते. पहिला ठराव आहे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे. दुसरा ठराव आहे पीक कर्ज वगळता इतर खावटी, किसान सहाय्य, आकस्मिक या मध्यम मुदत कर्जांना बँका 12 ते 13% व्याज आकारतात. त्याऐवजी त्याचा व्याजदर 7% करण्यात यावा. पुढचा ठराव आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची रक्कम आता 2 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करावी. तसेच शेतात काम करत असताना शेतकरी शेतमजुराचा सर्पदंश झाल्यास त्यांना 25 लाख रुपये मदत देण्यात यावी. कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करण्यात यावे. देशातील शेती व शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आणि देशाची अन्न सुरक्षा अबाधित राखण्यासाठी भारत अमेरिका मुक्त करार करू नये. सध्या देशात 2026-27 या हंगामात गरजेपुरते साखरेचे उत्पन्न होणार असल्याचे लक्षात घेऊन, तसेच सध्या उपलब्ध साठा हंगाम सुरू होईपर्यंत पुरेल इतका असल्याने केंद्र सरकारने साखर आयातीचा निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जास विनातारण 3% व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात यावा. शेतकऱ्यांना शेतीपंपास वीज कनेक्शन देत असताना सोलार पंपाची वीज नेट मीटरिंग करून नियमित 12 तास वीज पुरवठा करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी कर्नाटक राज्याच्या धर्तीवर पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा. गरज नसलेल्या आणि राज्यातील जनतेवर 1,10,000 कोटींचा बोजा टाकणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेत द्राक्ष, ग्रीन हाऊस, शेडनेट शेतकऱ्यांचे 10 लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात यावे. यात उपसा सिंचन योजनेच्या अनुदान व कर्जाचाही समावेश करण्यात यावा. अशा ही 12 ठराव शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत मांडण्यात आलेले आहेत. आता हे ठराव ते राज्य शासनाला सादर करणार आहेत. बघूया शासन यावर काय निर्णय घेते ते. अशाच जर बातम्या तुम्हाला पाहायच्या असतील तर कृषी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.